Bonjour, je m'appelle Ketaki Joshi et aujourd'hui je vais parler un peu à propos de la langue française. कळलं मी काय बोलले? नाही कळलं? मग यासाठी तुम्हाला फ्रेंच भाषा शिकावी लागेल. कारण येस, आता जे काही मी बोलले ते मी फ्रेंचमध्ये बोलले. आपल्याला माहितीच आहे की CK इन्स्टिट्यूटमध्ये आता फ्रेंच लँग्वेजचे सुद्धा कोर्सेस सुरू झाले आहेत. सो ते मी घेते. माझं नाव केतकी जोशी आणि मी CK इन्स्टिट्यूटमध्ये फ्रेंच टीचर म्हणून काम करते. सो आज मी त्याच्याच संदर्भात तुमच्याशी बोलणार आहे की जर तुम्ही डिसाईड करताय की बाबा आता मला फॉरेन लँग्वेज शिकावीशी वाटतेय, तर तुम्ही कुठली चूज केली पाहिजे. आणि मला असं का वाटतं की तुम्ही फ्रेंच सुद्धा चूज करू शकता. सो आता आपल्याला माहिती आहे की बरीच लोक बाहेर शिकायला जातात. आणि जर तुम्ही असे स्टुडंट आहात की जे प्लॅन करताय की बाहेर शिकायला जायचंय, तर फ्रान्समध्ये वगैरे किंवा आजकाल एक खूप इम्पॉर्टंट कंट्री झाली आहे ती म्हणजे कॅनडा. कॅनडामध्ये बऱ्याच लोकांना काम करायचं असतं किंवा शिकायचं असतं. तर तिथे यू विल बी सरप्राइज्ड की इंग्लिश व्यतिरिक्त अजून एक भाषा जी खूप तिथे पॉप्युलर आहे, दॅट इज फ्रेंच. सो म्हणजे आपल्या इथे जसे लेबल्सवरती किंवा म्हणजे कुठल्याही प्रोडक्टच्या लेबल्सवरती किंवा रस्त्यांवरती जे बोर्ड्स असतात, तिथे आपल्या इथे कसं इंग्लिश आणि मग हिंदी किंवा मराठीमध्ये लिहिलेलं असतं, तसं कॅनडामध्ये बऱ्याच ठिकाणी इंग्लिश आणि फ्रेंचमध्ये सगळं लिहिलेलं असतं. सो म्हणून फ्रेंच येत असणं हे तिकडे जाणाऱ्या स्टुडंटसाठी खूप म्हणजे मोठा ॲडव्हान्टेज ठरतो. शिवाय आता तुम्ही जर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स बद्दल ऐकलं असेल की म्हणजे जसे UN किंवा युनिसेफ किंवा इव्हन असे एम्बसीजमध्ये वगैरे काम करण्यात बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असतो. तर अशा ठिकाणी इंग्लिश, फ्रेंच ह्या सगळ्या भाषा खूप म्हणजे कॉमनली बोलल्या जातात. आणि म्हणून एक तुम्हाला इंग्लिश किंवा रादर फ्रेंच लँग्वेज माहीत असली की इज अ व्हेरी म्हणजे काय म्हणतो इज अ बिग प्लस पॉइंट जर तुम्हाला अशा ठिकाणी काम करण्यात इंटरेस्ट असेल तर. आता तुम्ही विचार कराल की बाबा मला नाही जायचं कुठे बाहेर, मला इथेच शिकायचंय, मला इथेच राहायचंय आणि मला इथेच काम करायचंय, तर मला फ्रेंच शिकण्याचा काय उपयोग? मी सांगते. आता असं नाही की आपणच तिथे जातो, तिकडची लोक पण इथे येतात. सो आता टुरिझम आणि इन जनरल जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढल्यामुळे बरीचशी फ्रेंच आणि किंवा युरोपियन लोक म्हणजे युरोपमधल्याच बाकी देशांमधली लोक पण इथे बऱ्याचदा येतात. आणि अशा ठिकाणी इंटरप्रिटर्सची फार गरज असते. आता इंटरप्रिटर म्हणजे काय, एक माणूस फ्रेंचमध्ये बोलत असला आणि एक माणूस मराठीत बोलत असला तर आपल्याला असा एक तर कोणी लागतो ना की जो दोन्ही भाषांमध्ये बोलू शकेल. सो अशा इंटरप्रिटर्सना किंवा ट्रान्सलेटर्सना पण आजकाल खूप जास्त डिमांड आहे. म्हणजे आता नॉट जस्ट विथ पीपल, आता काही लोकांमध्ये कसं असतं की काही एक डॉक्युमेंट असते बाबा की जी दुसरीकडे सुद्धा आपल्याला पब्लिश करायची असेल, सो त्याची पण भाषा बदलून आपल्याला पब्लिश करावं लागतं किंवा तिकडे ऍडव्हर्टाईज करावं लागतं. सो अशा वेळी ट्रान्सलेटर्सची खूप गरज पडते, जे ते फ्रेंचमधलं भाषण म्हणा किंवा जे काय असेल तो राईटअप तो मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून देऊ शकेल. सो ह्याची पण खूप डिमांड वाढलेली आहे आणि ह्याचा पे पण खूप चांगला असतो. म्हणून दिस इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग जॉब ऑपॉर्च्युनिटी दॅट यू कॅन टेक. आणि शिवाय आता मुंबईमध्ये, मी मुंबईची आहे बाय द वे, सो म्हणून माझ्या बोलण्यात बरेचसे एक्झाम्पल्स मुंबईचे येऊ शकतील. सो मुंबईमध्ये एक आम्हाला 8वी नंतर एक फॉरेन लँग्वेज शिकायचा चान्स असतो शाळेत. सो इथे मुंबईत द मोस्ट पॉप्युलर लँग्वेज, सर्वात जास्त शिकवली जाणारी शाळेंमध्ये लँग्वेज ही म्हणजे फ्रेंच लँग्वेज आहे. म्हणून ॲज अ फ्रेंच टीचर सुद्धा उद्या तुम्ही काम करू शकता आणि ते बऱ्याच ठिकाणी करू शकता. म्हणजे स्कूल्समध्ये, शाळेंमध्ये पण करू शकता किंवा CK इन्स्टिट्यूट सारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये पण तुम्ही काम करू शकता किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे सुद्धा ट्युशन्स घेऊ शकता. सो being a French teacher is also a very high paying job असं म्हणायला हरकत नाही. सो तुम्ही ह्याचा पण नक्की विचार करू शकता. आणि असं जरुरी नाहीये की तुम्हाला फ्रेंच शिकल्यावर जॉबच केला पाहिजे किंवा त्याचा वापरच केला पाहिजे. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना नुसतं इंटरेस्ट म्हणून एक लँग्वेज शिकायची असते, एक नवीन भाषा शिकायची असते, त्या जागेचं कल्चर शिकायचं असतं. सो ती लोक पण फ्रेंच बऱ्याचदा चूज करतात. कारण की फ्रान्स आणि इंडियामध्ये तसे
थोडं साम्य आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की फ्रान्स सुद्धा त्यांच्या जेवणासाठी, त्यांच्या क्विझिनसाठी खूप फेमस आहे, त्यांच्या आर्टसाठी खूप फेमस आहे. तिकडे पेंटिंग आणि खूप सारे तिकडचे आर्टिस्ट खूप फेमस आहेत, रायटर्स खूप फेमस आहेत, डान्स सिंगर्स पण खूप फेमस आहेत. सो म्हणून इथे जसं आपण आर्टला किंवा कल्चरला खूप असा मान देतो, तसा फ्रेंच कल्चर इज ऑल्सो व्हेरी फेमस अँड व्हेरी रिनाऊंड इन द एंटायर वर्ल्ड. म्हणून त्याच्याबद्दल माहिती असली तर आपण, आणि अर्थातच पॅरिस, आयफल टॉवर हे तर आपले अगदी म्हणजे एकदा तरी जावंसं वाटतंच आपल्याला त्या ठिकाणी. तर तुम्हाला फ्रेंच पण जर येत असलं तर मजाच येईल तुम्हाला पॅरिसमध्ये फिरायला. सो म्हणून म्हणजे असे खूप सारे रिझन्स मी विचार करू शकते फ्रेंच शिकण्याचे. आता तसे तर मग लँग्वेजेस भरपूर आहेत, मग फ्रेंच का शिकावी? मी तर कुठलीही दुसरी लँग्वेज शिकीन जर हेच सगळं करायचं असेल तर. हे सगळं तर मला दुसऱ्या भाषेत पण येईल. पण मी तुम्हाला एक गंमत सांगते. आता नवीन भाषा शिकताना, आता लेट्स से आपण मराठी मीडियम मधून शिकलो लहानपणापासून, मग पहिल्यांदा इंग्लिश शिकताना काय नवीन बदल जाणवला? अक्षर. बाप रे, किती वेळ लागला असेल ती नवीन अक्षरं शिकायला. किंवा आपण जर इंग्लिशमध्ये आपल्याला लिहिण्याची सवय आणि आपण चायनीज शिकण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची जी अक्षरं असतात वेगळी, ते शिकणं आणि ते पाठ करणं इज ऑल्सो अ बिट स्कॅरी ॲट टाइम्स. मला तर म्हणजे भीती नाही वाटणार खरं, पण तरी ते थोडं डिफिकल्ट पडू शकतं आपल्याला. फ्रेंचचं तसं नाहीये. फ्रेंच तसंच लिहिली जाते, मोर ऑर लेस. थोडे चेंजेस असतात ऑफकोर्स, पण फ्रेंचची स्क्रिप्ट इज द सेम ॲज इंग्लिशची स्क्रिप्ट. म्हणून आपल्याला खूप जास्त नवीन गोष्टी लर्न करायची गरज नाहीये. इंग्लिश लिहिता येत असलं तर फ्रेंच बऱ्यापैकी सोपं पडू शकतं आपल्याला शिकायला. आणि फ्रेंच मधले काही शब्द जे आहेत, आता फ्रान्स आणि इंग्लंड ऑलमोस्ट बाजूबाजूलाच असल्यामुळे फ्रेंच मधले बरेचसे शब्द इंग्लिश सारखेच आहेत. लिहिलेले सेम असतात, बोलताना थोडेसे वेगळे पडतात. आता जर तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायला झालं तर ऍक्टर, आपण जे मराठीत म्हणतो सॉरी, आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो ऍक्टर, त्याला फ्रेंचमध्ये अख्तर असे म्हणतात. किंवा डॉक्टरला दोक्तर असं म्हणतात. सो हे तसं सोपं आहे नाही का? आणि जर इंग्लिशमध्ये काही सेम नसलं तर हिंदी मराठीत सेम निघतं फ्रेंचमधलं. म्हणून असं आपण फ्रेंचमधल्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट इंग्लिश, हिंदी, मराठी या 3 भाषांना बऱ्यापैकी कनेक्ट करून इझिली शिकू शकतो. म्हणून माझी तुम्हाला अशी रिक्वेस्ट असेल की जर तुम्ही विचार करताय एक फॉरेन लँग्वेज शिकायचा, तर नक्की फ्रेंचचा विचार करा. आणि मला खूप आवडेल जर तुम्ही माझ्याकडे फ्रेंच शिकायला आलात तर. सो मेर्सी बोकू और थँक्यू. आणि आय होप की मला तुमच्यापैकी कोणाकोणाला बघायला मिळेल माझ्या क्लासमध्ये लवकरच. सो थँक्यू अँड बाय बाय, ओ रवुआर.